झी 24 तास एक पाऊल पुढे। आतला पदर आपण व्यवस्थित केला, आतला पदर जो आपण काष्ट्यामध्ये घेतो तो व्यवस्थित केला तर गरजच लागत नाही की आपले पाय उघडे दिसतील। आपल्याला हा घोळ झोळ जो येतो तो छानपैकी येऊ शकतो आणि तुम्ही चालताना पण तुमचे पाय उघडे दिसणार नाही। आता मी शिवानीला नऊवारी साडी मराठमोळी नेसून दाखवली। त्याच्यानंतर तुम्हाला पेशवाई पद्धतीची साडी कशी नेसायची हे त्याच साडीच्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे। आपण नऊवारी नेसतो त्यातूनच पेशवाई पण आपण नेसू शकतो हे तुम्हाला सोप्यात सोपं करून दाखवतो। पेशवाई पद्धतीची साडी नेसवते। प्रथम आपण पदर व्यवस्थित केला। ही नऊवारी साडी मगाशी आपण नेसवली होती। एक बाजू काष्ट्याची आपण अशी घेतोय की ती आत ढकलली जाते। एक बाजू, एक किनार आपण फक्त वरती ठेवतोय। ती पण कुठल्या बाजूची? डाव्या बाजूची। डाव्या बाजूची ठेवल्यानंतर आपण ती व्यवस्थित करून घ्यायची। व्यवस्थित केल्यानंतर उजव्या बाजूची जी किनार आहे ती आपण काष्ट्याच्या आतमध्ये घेतोय, खेचून आतमध्ये खेचल्यानंतर आता ती खेचली आपण, ही खेचली अशी ती सरळ व्यवस्थित करून घ्यायची। हे सगळं खोचायचं आतमध्ये। हे कुठलं बाजू? डावी बाजू सगळी खोचायची। हे पायाच्या इकडे व्यवस्थित करून घ्यायचं। व्यवस्थित केलं, आता हे खोचलं। आता ही अशी करून आपण ही साडी आपण अशी खोचायची ओच्याची। पेशवाई पद्धतीची साडी आहे, सोपी, सरळ, सुटसुटीत। हे ओच्याचं ते किनार आपली असते ना ती आपण व्यवस्थित केली, अशी सरळ करायची। दोन पायाच्या मधोमध आली पाहिजे आणि हे सगळं प्लेन करून घ्यायचं। ओच्याचं आपण खोचल्यानंतर हे किनार असं सगळं व्यवस्थित करून घ्यायचं। स्त्रीचं सौंदर्य नऊवारीत खुलून दिसतं। आता मी जे दोन प्रकार तुम्हाला दाखवले ते त्या गुढीपाडव्याला नेसण्याचा तुम्ही जास्तीचा प्रयत्न करा। स्त्रीचं खरं सौंदर्य नऊवारीतच खुलतं ना। मग नेसा नऊवारी या पाडव्याला। इथे घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ब्रेक नंतर पाहूया एक झटपट रेसिपी। झी 24 तास एक पाऊल पुढे।